कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. कसा होता अनुभव? यावेळेला तर 2 भूमिकांमध्ये आहे. एक तर निर्मिती क्षेत्रात सुद्धा मधुगंधामुळे पाऊल टाकता आलं, मालिकेच्या सुद्धा आणि द्यायचे पण फिल्मच्या आहेत आणि सुद्धा. घ्यायचे पण दोन्ही आहे. आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा एक रोल मी करते फिल्ममध्ये. पण ही जी प्रोसेस आहे, याही आधीच्या फिल्म्सना, मधुगंधाच्या 2 फिल्म्सना मी प्रोडक्शनला तिला मदत केलेली आहे. त्यामुळे त्या प्रोडक्शनचा तेवढा अनुभव नक्कीच होता. पण निर्मिती म्हटल्यानंतर अगदी स्क्रॅचपासून जी सुरुवात आहे त्यात मला इन होता आलं. आणि आम्ही असं कायमच म्हटलेलं आहे की आम्ही 6 जण, म्हणजे प्रत्येकी दोघं जण स्वतःचे एक्सपर्टीज घेऊन इकडे आलेलो आहोत, ज्यात मधुगंधा एकमेव अशी आहे की जी सगळ्या एक्सपर्टीजमध्ये आहे स्टार्ट टू एंड. सो मी असं म्हणते की मी आणि तेजस आम्ही प्रोडक्शनसाठी, मॅनेजमेंटसाठी आमचा फोर्टे आहे तो. आम्हाला आवडतं ती गोष्ट करायला. त्यामुळे या बजेटमध्ये एवढं कसं देऊ शकू याचा विचार नक्कीच, विथ क्वालिटी, याचा विचार आम्ही करतो. स्वप्नीलचा मार्केटिंग आणि याचा सेन्स आणि आउटस्टँडिंग, म्हणजे ज्या काही आयडिया पटापट सुचायला पाहिजे त्या ॲब्सोल्यूट मला नाही सुचत. म्हणजे मला गाईडलाईन दिलं तर ओके आपण हे करायचंय, ओके. पण स्वप्नील म्हणजे कमालीचा हुशार आहे त्याच्या बाबतीमध्ये. त्यामुळे त्याची एक्सपर्टीज ती आहे. आणि मधुगंधा आणि परिसराबद्दल मी काय सांगू, क्रिएटिव्ह आणि यांचा हात कोणीच धरू शकत नाही. तर अशा या सगळ्या पद्धतीत या प्रोसेसमध्ये होते. अभिनयाच्या बाबतीमध्ये एक यावेळेला मदत झाली की एरवी कसं होतं, फक्त जेव्हा ॲक्टर असतो तेव्हा जेव्हा पहिलं एक वाचन होतं त्याच वेळेला जायला मिळतं आणि मी तेव्हाच जातो आणि नंतरची सगळी जी वाचनं असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतो. पण यावेळेला मला हेल्प झाली की प्रत्येक वाचनात, मग ते टेक्निशियनसाठीची वाचनं असू देत, कॅमेरासाठी म्हणजे DOPसाठी, कोणत्याही वाचनाला मी तिकडे होते. त्यामुळे जो सूर पाहिजे किंवा कशा पद्धतीने एक्सपेक्टेड करतोय हे कॅरेक्टर, ते ना सतत कानावर पडलं होतं. आणि मुळात बरेच दादाच ते वाचत होता, त्यामुळे आपला डायलॉग कसा तो वाचतोय. सो त्यांनी पण खूप मदत झाली. तिने हा रोल का केला हा प्रश्न विचारला का केला? पैसे वाचवण्यासाठी. हो, हे मात्र माझं खूप असतं. 2 कारणं होती त्याची हा रोल करण्याची. एक तर या रोलचे पैसे नको द्यायला लागायला दुसऱ्याला, आणि दुसरं म्हणजे मुक्ता बरोबर काम करण्याचं स्वप्न होतं. म्हणजे हिला पण मुक्ता बर्वे असं बरोबर काम हे होतं. आणि नमा पण वारंवार हे सांगते, म्हणजे कधी कधी म्हणते की नाही परेश दादाची आणि मधुगंधाची फिल्म होती म्हणून केली, पण स्वप्न माझं मुक्ता बरोबर काम करायचं. बिग स्क्रीनवर, कारण त्याच्या अगोदर त्याने काम केलंय मुक्ता बरोबर. म्हणजे आम्ही तिघींनी एकत्र लज्जा नावाची एक मालिका होती, त्याच्यामध्ये आम्ही काम केलेलं होतं. पण बिग स्क्रीनवर तिला तिच्याबरोबर शेअर करायची होती स्क्रीन. ते तिचं स्वप्न पूर्ण झालं. आणि झोकून देणं म्हणजे काय, किंवा कामाची एक ऊर्जा किंवा हे करणं आणि त्या प्रवासात सगळ्यांना घेऊन चालणं म्हणजे काय, हे या 6 लोकांकडनं शिकण्यासारखं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.